बनावट औषधं बनवून रुग्णांना दिली जात आहेत. हा धक्कादायक प्रकार आता डोंबिवलीमधून समोर येतोय. दरम्यान मुंबईत बनावट औषधांचं मोठं रॅकेट उघडकीस आलंय. त्यामुळे परिसरामध्ये मोठी खळबळ उडाली आहे. रुग्णांच्या जीवाशी खेळ खेळला जात असल्याचा हा धक्कादायक प्रकार समोर आल्यानंतर आता रुग्णांमध्ये मोठा संताप व्यक्त केला जातोय. तुम्ही सुद्धा विविध आजारांवरच्या गोळ्या जर घेत असाल, औषधं जर घेत असाल तर ही बातमी खास तुमच्यासाठी आहे. कारण ह्या गोळ्या घेण्याआधी त्या खरंच गोळ्या आहेत की बनावट गोळ्या आहेत याबद्दल क्रॉस चेकिंग तुम्ही केलं पाहिजे. याबद्दल अचूक माहिती तुम्हाला मिळणं महत्वाचं आहे. असाच एक धक्कादायक प्रकार आता डोंबिवलीमधून समोर येतोय, ज्यामध्ये रुग्णांना बनावट गोळ्या दिल्या जात आहेत, बनावट औषधं दिली जात आहेत. उच्च रक्तदाबाच्या रुग्णांच्या जीवाशी आता खेळ खेळला जात असल्याचा हा धक्कादायक प्रकार समोर आलाय. नामांकित कंपनीच्या नावे बनावट टेलिमा AM औषधांची विक्री डोंबिवलीमध्ये होत होती आणि ही माहिती पोलिसांना मिळाली होती. माहिती मिळाल्यानंतर मनपाडा पोलिसांकडून 2 वितरकांना पकडण्यात आलंय. दरम्यान ही माहिती समोर आल्यानंतर पोलिसांनी लगेचच यावर कारवाई केली. एक सापळा रचून पोलिसांनी यावर कारवाई केल्याचं पाहायला मिळतंय. उच्च रक्तदाबासाठी वापरल्या जाणाऱ्या टेलिमा AM या नामांकित औषधाच्या बनावट गोळ्यांची विक्री या संबंधितांकडून करण्यात येत होती. दरम्यान मनपाडा पोलिसांनी यावर एक सापळा रचला आणि मोठी कारवाई केली. दरम्यान डोंबिवली आणि मुंबईतील 2 मोठ्या औषध वितरकांना यावेळी अटक करण्यात आली आहे. त्यामुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. डोंबिवलीतील श्रीराम फार्माचा मालक पंकज उपाध्याय आणि मुंबईतील वितरक विवेक राय यांना मनपाडा पोलिसांनी बेड्या ठोकल्यात. आरोपींकडून नामांकित कंपनीच्या लेबल सोबत बनावट औषधांचा मोठा साठा देखील जप्त करण्यात आला. यांच्यावर सध्या कारवाई सुरू आहे आणि याबद्दल अधिक तपास देखील सुरू आहे. या बनावट गोळ्या शरीरामध्ये उशिरा विरघळतात आणि ज्यामुळे रुग्णांना हृदयविकाराचा किंवा स्ट्रोकचा गंभीर धोका निर्माण होतो. असा धोकादायक खुलासा आता FDA कडून करण्यात आला. याबद्दल महत्वाची कारवाई केल्यानंतर ही नवीन माहिती यामध्ये समोर आली, ज्यामध्ये रुग्णांच्या जीवाशी खेळ खेळला जात असल्याचा हा धक्कादायक प्रकार समोर आला. त्यामुळे आता पोलिसांनी या प्रकरणात अधिक तपास सुरू केलाय. तपासामध्ये बिहार कनेक्शन यामध्ये असल्याचं समोर येतोय. मात्र पोलिसांनी याबद्दलचा तपास अजूनही सुरू ठेवलाय. यांच्यामध्ये अजून कोण कोण सहभागी आहे याचा तपास सध्या सुरू आहे. मात्र यानंतर पोलिसांनी नागरिकांना, रुग्णांना मोठं आवाहन केलेलं आहे. अशा प्रकारच्या कोणत्याही गोळ्या खात असताना, घेत असताना, औषध घेत असताना याबद्दल तपास करणं, याबद्दलची अचूक माहिती माहीत असणं गरजेचं असल्याचं पोलिसांनी म्हटलं.